नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत चक्रीची म्हणजे चक्कीची भाजी कशी करतात ती रेसिपी. तर काही भागांमध्ये त्याला छोटा भोपळा किंवा चक्की किंवा चक्री म्हणतात. तर आमच्या विदर्भामध्ये त्याला चक्री म्हणतात. तर जसं लाल भोपळा असतो तसंच हे छोट्या साईजचं पण पांढऱ्या रंगाचं असं हे एक वेलवर्गीय फळ आहे. तर त्याचीच भाजी मी आज तुम्हाला सांगणार आहे. अगदी पौष्टिक भाजी आहे आणि रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि सिंपल आहे. ही भाजी वरण पोळीसोबत तोंडी लावायला म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर बघा अशा प्रकारे ही चक्रीचं फळ असतं. तर हे साईजला थोडंसं छोटंच असतं, खूप जास्त मोठं होत नाही. पण ह्याची भाजी अतिशय रुचकर होते. आणि बघा आता हे फळ मी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता सुरीच्या साहाय्याने आपण ह्याला कापून घेऊया. तर हे फळ वरून थोडं टणक असतं, पण शिजायला अगदी मऊ शिजतं, अगदी कपभर पाण्यामध्ये शिजतं. पण कापताना थोडं हार्ड जातं, म्हणून अशा मोठ्या सुरीने याला छान असं कापून घेऊया आणि अशा बारीक बारीक याच्या फोडी करून घेऊया. आतील ज्या बिया असतात ना, त्या बिया आपल्याला वापरायच्या नाही. तर बिया पूर्ण काढून घ्यायच्या. ह्या बिया सुकल्यानंतर खायला अतिशय सुंदर लागतात. आम्ही लहान असताना खूप खायचो. आता आपल्याला इकडे शहरी भागात हे फळ सहसा मिळत नाही. तर हे मला गावावरनं माझ्या आईने पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी याच्या छान सुंदर फोडी करून घेतल्यात आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. फोडणीसाठी आपण घेऊया 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घ्यायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे. तर मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या, कारण ह्या भाजीला थोडीशी गोडसर चव असते, म्हणून थोडी अशी चटपटीत आणि तिखट भाजी ही खायला छान लागते. आता कढईमध्ये 2 मोठ्या पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान मस्त तापलं की यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं. जिरं मोहरी मस्त आता छान फुलून आलेलं आहे. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर आलं लसूण छान हलकंसं गुलाबी झालं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. तर हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर लगेच आपण ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि छान अगदी 15 ते 20 सेकंद आपल्याला हलवून घ्यायचा आहे, कारण लसूण हा आपण बारीक कुटून घेतल्यामुळे तो लगेच होतो. आता अशा प्रकारे हे आपली फोडणी तयार झाली. आता यामध्ये फक्त हळद टाकायची आहे आणि हे आपण धुवून घेतलेल्या ह्या चक्रीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे ह्या फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आणि छान मस्त एकजीव हलवून घ्यायचा आहे. ही भाजी शिजायला जास्त पाणी लागत नाही. तर अगदी अर्धा कप पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. इतर कुठलेही मसाले यामध्ये टाकायचे नाही. वाटल्यास फक्त अगदी चिमूटभर राजगरम मसाला टाकला तरी चालतो किंवा गरम मसाला कुठलाही असेल तुमच्याकडे तो टाकला तर चालतो. पण नाही टाकला तरीही ही भाजी छान होते. फक्त एक लक्षात घ्या की ह्या भाजीला मिरच्या थोड्या जास्त घ्या. तर आता मध्यम आचेवरती ही भाजी छान आपण आता मऊ शिजेल तोपर्यंत शिजवून घेऊया. तर साधारण याला 15 ते 20 मिनटं शिजायला लागतात मध्यम आचेवरती. तर आता झाकण ठेवून आपण छान त्याला मस्त शिजवून घेऊया. आता बघा 10 ते 15 मिनटं झालेले आहे. बघूया आपली भाजी कशी शिजली ते. भाजी मस्त आपली शिजलेली आहे आणि पाणीसुद्धा बघा अजिबात जास्त किंवा कमी झालेलं नाही. तर तुम्हाला शिजली की नाही जर समजत नसेल तर हाताने एखादी फोड थोडीशी थंड झाल्यानंतर दाबून बघा. ती जर पूर्ण स्मॅश झाली तर समजावं की आपली भाजी शिजलेली आहे. बघा सालीसहित छान स्मॅश झालं. आता ही भाजी आहे ना आपण थोडीशी स्मॅश करून घेऊया. जर तुम्हाला आवडत नसेल तर तशाच फोडी ठेवल्या तरीही चालतं. पण माझ्या घरी अशी थोडीशी ही घोटलेली भाजीच आवडते, म्हणून मी हिला मस्त अशी स्मॅश करून घेतली. तर आपली आता ही भाजी छान तयार झालेली आहे आणि एकदा ही भाजी घोटली की गॅस बंद करून घ्यायचा. तर अशा प्रकारे अशी चटपट आणि मस्त वरणपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, ह्या भाजीच्या भाकरीसुद्धा अप्रतिम लागतात.
लवकरच तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर अशा प्रकारे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून थोडी गार्निश करूया. तर अशी ही झटपट अगदी कमीत कमी आणि सोपीत सोपी भाजी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे गुणधर्मानेही खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजी आहे. लिंबू टाकून तर ही भाजी अप्रतिम लागते. त्याचबरोबर तशीच वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला खूपच सुंदर लागते. तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. जर तुम्हाला ही घट्ट वाटत असेल तर शिजवताना थोडं पाणी जास्त टाकलं तरीही चालतं. फक्त लक्षात ठेवा की मिरच्या थोड्या जास्त टाका, जेणेकरून ही भाजी अशी गोडसर लागणार नाही. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय. तर अशी ही झटपट अगदी कमीत कमी आणि सोपीत सोपी भाजी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे गुणधर्मानेही खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजी आहे. लिंबू टाकून तर ही भाजी अप्रतिम लागते. त्याचबरोबर तशीच वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला खूपच सुंदर लागते. तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. जर तुम्हाला ही घट्ट वाटत असेल तर शिजवताना थोडं पाणी जास्त टाकलं तरीही चालतं. फक्त लक्षात ठेवा की मिरच्या थोड्या जास्त टाका, जेणेकरून ही भाजी अशी गोडसर लागणार नाही. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.